7 तारखेला गणेश चतुर्थी आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या खेतवाडीचा मोरयाचं आगमन देखील मोठ्या धीमाक्याने सुरू आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणी जर पाहिलं की मोठ्या प्रमाणात या गल्लीवर गर्दी देखील झालेली आहे। गणेश भक्त आज रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने ढोल ताशाचा गजरात आनंद घेताना दिसून येत आहे। आपल्यासोबत या मंडळाचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। दादा, हा कितवा वर्ष आहे आणि काय सांगाल याबद्दल? हे मंडळाचं 75 अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्या अनुषंगाने आपलं जे आगमन आहे ते आपण लवकर घेतलेलं आहे। आगमन भरपूर जल्लोषात होत आहे आणि 7 सप्टेंबर पासून 17 सप्टेंबर पर्यंत आपल्या गल्लीमध्ये मंडळामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात आणि आपली 28 फूट उंच मूर्ती असते। यावेळीचा देखावा काय असणार आहे? यावेळीचा देखावा आपला सूर्यमहल असणार आहे। काय उत्साह आहे आता? आजचं वातावरण काय? आजचं वातावरण म्हणजे की वर्षातला हा एक दिवस जगण्याचा असतो कार्यकर्त्याचा, तो आम्ही पूर्णपणे जगतो। मित्र, काय सांगशील? गणपतीचं आगमन झालेलं आहे, काय भावना? एकदम बरं वाटतंय। 28 दिवसा पहिलं आगमन झालेलं आहे, एकदम बरं वाटतंय। तुम्ही सगळ्यांनी सुद्धा या सगळ्या गणपतीच्या आगमनाचं दर्शन घ्या आणि गणपती बाप्पा मोरया। बस मित्र, तुला काय वाटतंय? काय नाही, जो आमचा दरवर्षीचा जो प्रोग्राम असतो आम्हाला आनंद होतो। गणपती जे आमच्यासाठी सर्व काही आहे, म्हणजे गणपतीसाठीच आम्ही जगतो, बस एवढंच, बाकी काही नाही। गणपती बाप्पा मोरया। दादा, सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करण्यात आली? सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करण्यात? सुरक्षितेच्या दृष्टिकोनाने आपण ड्रोन पण ठेवलेले आहेत की जेणेकरून कुठे काही हालचाली होत असतील तर ते आपण टिपू शकतो। त्यानंतर आपल्या इकडे जे पोलीस आहेत, पोलीस आपले कॉन्स्टेबल आहेत, ते पण एक गस्त घालत आहे तिथे आणि प्रत्येक कार्यकर्ता या त्या गर्दीमध्ये लक्ष देतो। अशाच प्रकारे आपण जर पाहिलं की मोठ्या उत्साहाने ढोल ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा खापरेसह हितेश पानसर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।